नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शांताबाई ही शिवाला बेडरूममध्ये आणते. तिच्याजवळ देवीकडून आणलेला प्रसाद, शिऱ्याचा तो प्रसाद आता ना शांताबाई ही शिवासमोर धरते. चमच्याने आता तो शिऱ्याचा प्रसाद शिवाच्या तोंडाकडे नेत आता शांताबाई म्हणते की हे बघ अगं शिवा, देवीचा प्रसाद आहे, तो आपल्यासाठी आशीर्वाद असतो, त्याला कधी नाही म्हणायचं नसतं. घे घे शिवा, पटकन हा प्रसाद तू खा, असा आग्रह आता शांताबाई करू लागते. आणि आता शांताबाई चमच्याने शिऱ्याचा तो प्रसाद शिवाच्या तोंडात घालते आणि शिवा तो प्रसाद खाते. आता गोड बोलून शांताबाई म्हणते की अजून थोडा शिवा, अजून एक चमचा तू खा. आणि आता शांताबाई म्हणते असं काय करते शिवा, घे घे, आणि प्रसाद खूप छान लागतोय ना. आणि आता गोड बोलून शांताबाई म्हणते की शिवा आता ना तू इथेच बस बर का, मी तुझ्या पायाला तेल लावायचं ना तेव्हा तेल गरम करून आणते. आणि आता शांताबाई म्हणते कुठे जाऊ नको बरं का शिवा, आणि बस असे म्हणत शांताबाई आता तिरप्या नजरेने शिवाकडे बघत तिथून आता बाहेर जाते. आणि दरवाजापाशी जाताच आता शांताबाई बाहेर डोकावते. बाहेर कोणी नसल्याची बघताच शांताबाई पटकन आता दरवाजा बंद करते. इकडे आता तो शिऱ्याचा प्रसाद खाता क्षणी आता शिवाचे डोके दुखू लागते. शिवा आता डोक्याला हात लावते. आणि आता पटकन शिवानी डोके धरल्याचे बघून आता पळत पळत शांताबाई शिवाजवळ येते आणि म्हणते काय ग, डोकं धरलं की काय तुझं, आणि धरणारच ना डोकं, कारण खरंच तुझ्या डोक्याला तेवढं टेन्शनच आलंय आणि खरंच खूप वाईट घडलं ना. आता लगेच आता शांताबाई म्हणते की आपल्यामुळे रॉकीचा जीव गेला असं तुला वाटत असेल ना. पटकन आता शिवा तिचे डोके धरते तर शांताबाई म्हणते मग खरंच आहे नाही, तुझ्यामुळे शिवा रॉकीचा विनाकारण जीव गेला. आणि आता सीताई म्हणते की शिवा याला तूच जबाबदार आहेस. आणि त्यानंतर आता शांताबाई म्हणते की तूच तर फोन करून रॉकीला सांगितलं होतं मी तुला घ्यायला येते म्हणून. आणि शिवाला आता ते सगळं आठवतं. आणि झाली का भाई लोक तयारी, असे फोनवर बोलत आपण कसे गाडीवर बसलो होतो आणि रॉकीला घ्यायला चाललो होतो हे आता शिवाला आठवतं. आणि त्यानंतर आता तू त्याला घ्यायला गेलीस आणि नंतर काय केलं तू, रॉकीना ट्रक खाली गेला आणि रॉकी गेला, आणि याला सगळ्याला तूच कारणीभूत आहे. काय झालं शिवा तुलाच माहिती. आणि घडलेली सगळी घटना आता ते शांताबाईचे बोलणे ऐकून आता शिवाच्या डोळ्यासमोर येते. आणि आता त्यानंतर आता शांताबाई म्हणते खरंच ग बाई शिवा तुझ्या हातून खूप मोठी चूक घडली. आणि त्या क्षणी आता शिवा ही आता शांताबाईच्या छातीवरती डोके टाकते आणि शिवा आता मान सोडून देते. तर लगेच आता शांताबाई खुश होते. आणि आपल्यामुळे एखाद्या माणसाचा जीव जातो, केवढी मोठी चूक आहे ही, असे आता शांताबाई पुन्हा शिवाला सावरून बसवत आता तिला बोलते. आणि आता शिवाचे डोके चांगलेच धरलेले असते. शिवाला आता शांताबाईचा आवाज डोक्यात घुमू लागतो. शांताबाई म्हणते की आता ना तू खूप मोठं पाप केलं आहेस आणि तू आता या पापाची शिक्षा म्हणून स्वतः जीव दे, तरच तू न्याय करशील. आणि आता लगेच शांता काकू पुन्हा आता शिवाला म्हणते की चला चला मोकळे हवेत चला, तुला बरं वाटेल. आणि शिवाचे झोकांटे जाऊ लागतात. कशी बशी शांताबाई शिवाला उठवते. शिवा आता डोक्याला हात लावते आणि शांताबाई आता पटकन बाल्कनीचा दरवाजा उघडून आता शिवाला बाल्कनी समोर आणते. आणि त्याच वेळेस पुन्हा शांताबाई म्हणत असते की बाई शिवा तुझ्या हातून खूप मोठी चूक घडली आणि याचं प्रायश्चित्त तू करायलाच हवं, तू जीव दे, तू जीव दे, असे म्हणत शांताबाईंनी शिवाला आता बाल्कनीमध्ये आणलेले असते. आणि त्याच वेळेस आता बाल्कनी समोर आणतात पटकन आता तिरप्या नजरेने शांताबाई आता शिवाकडे बघते आणि शिवाला तिथेच सोडून आता रॅलिंगला शिवाचे हात धरायला लावत आता पटकन इकडे शांताबाई आतमध्ये जाते. आणि आता शिवाला गरगर बिंगू लागते. शिवाच्या डोक्यात फक्त आता रॉकीचा विचार येतो. शिवाचे डोके फिरू लागते, शिवाला चक्कर येऊ लागते. आणि आता शिवाचा झोकांडा सुद्धा जाऊ लागतो. आणि त्याच वेळेस आता शिवाचा खाली झोकांडा जातो. आणि एवढ्यात आता शिवा ही खाली पडू लागताच पाठीमागून सीताई तिथे येते. आणि सीताईने आता पटकन शिवाला धरलेलं असतं आणि शिवाचा जीव वाचवलेला असतो. शिवाचे डोके धरत आता सीताई म्हणते की हे काय शिवा, तुला खूप ताप आलाय आणि हे काय, तुला काय होऊ राहिलंय आणि तुला काय होतंय आणि तुझी ही अवस्था कशी झाली आणि तू इथे कशी आली, असे प्रश्न आता सीताई ही शिवाला विचारते. आणि शिवा आता पुन्हा डोक्याला हात लावते. आणि आता शिवा म्हणते की मला नाही माहिती मी इथे कशी आली. ती जोराने आता सीताई शांताबाई अशी हाक मारते. आणि पटकन आता नाटक करत आता शांताबाई तिथे येते. सीताई म्हणते की शांताबाई तुम्ही कुठे गेला होता, तुम्ही तर म्हणाला होता शिवाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते, मग शिवा इथे कशी आली आणि तुम्ही कुठे गेला होतात.
तोंडाला हात लावत आता शांताबाई म्हणते की अगं बाई, शिवाच्या पायाला लावायला मी तेल गरम करायला गेले होते आणि तेवढ्यात ही पोरगी इथे कशी आली मला कळलंच नाही हो, असे शांताबाई सीताईला बोलते. आणि आता सीताई म्हणते की शिवा बोल, तुला इथे कुणी आणलं? तेवढ्यात आता लगेच शांताबाई म्हणते की अहो सीताई, तिला ना धक्का बसलाय, तिला कशाला तुम्ही बोलायला लावताय? सकाळी बघितलं ना तुम्ही, ती कशी बसली होती आणि आता ही इथे अशी बाहेर आली, तुम्ही तिला नका बरं बोलायला लावू. आणि आता शांताबाई म्हणते की इथून पुढे मी तिला एकटीला सोडून कुठेच बाहेर नाही जाणार. सीताई म्हणते तिला एकटीला सोडून बाहेर रूमच्या जायचं नाही बरं का तुम्ही. आणि शांताबाई शिवाला घेऊन आतमध्ये जाते तर इकडे आता सीताईला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता आशू हा दिनकर सरांकडे येतो आणि शिवा किती बदल झाला, शिवा ही पूर्वीची शिवा राहिली नाही आणि तिनं खाणं पिणं सोडलं, ही सगळी हकीकत आता आशू हा दिनकर सरांना सांगतो. आणि शिवा रॉकीला आणायला गेली होती त्यावेळेस हे सगळं घडलं आणि त्यामुळे हे सगळं आपल्यामुळे घडलं असं शिवाला वाटतंय आणि शिवा या सगळ्याला स्वतःला जबाबदार ठरवते असे आता आशू दिनकर सरांना सांगतो. तेव्हा आता दिनकर सर आशूला सगळ्यात मोठा कानमंत्र देऊन आशूला समजावतात. आणि त्यानंतर आता इकडे देसाईंच्या घरात सीताई सगळ्यांना एकत्र बोलावते. सगळेजण आल्यानंतर आता भाऊ आशू सगळेजण सीताईकडे बघू लागतात. सीताई म्हणते की आज शिवानीची तब्येत खूप वाईट आहे आणि शिवानी सोबत खूप वाईट घडलंय. भाऊ काळजी करत म्हणतात काय घडलं? तर घडलेली सगळी हकीकत सीताई आता सगळ्यांना सांगते. आशू भाऊ आता तोंडाला हात लावतात. आशू म्हणतो की आता ती ठीक आहे ना? सीताई म्हणते हो आता ती ठीक आहे. आणि आता लगेच सीताई म्हणते नको तो विषय. तर आता उर्मिला म्हणते खरं आहे ताई तुझं, संपताला आत्ताच कुठे झोप लागली, झोपेतून उठली की लगेच ती काहीतरी पुटपुटत असते. आणि कीर्ती म्हणते की शिवाला जर अशक्तपणा वाटत असेल तर आपण डॉक्टरांना बोलूयात आणि त्यामुळे त्यांना थोडं बरं वाटेल. लक्ष्मण म्हणतो की मी बोलतो डॉक्टरांशी. पुन्हा आता सीताई इकडे शिवाला बघायला येते. शांता काकू म्हणते की ती झोपली आता आणि मी तिच्या रूमला बाहेरून कडी लावून घेतली. आणि इकडे आता कीर्ती म्हणते की काही दिवसांसाठी शिवाचं बाहेर फिरणं ठीक नाहीये, त्यामुळे काही दिवसांसाठी हे असंच केलं तर. तेव्हा आता शांता काकू म्हणते मला सुद्धा असंच वाटतं. तेव्हा आता आशू म्हणतो नाही मला ना हे अजिबात नाही पटत, शिवाला असं खोलीत बंद करून ठेवणं मला अजिबात आवडणार नाही आणि असं जर केलं तर शिवाच्या मनात तेच विचार येतील आणि शिवा अजूनच आता वाईट परिस्थितीतून जाईल आणि त्यामुळे शिवालाच त्रास होईल. तर सीताईला सुद्धा आता आशूचं म्हणणं पटतं. आणि आता सीताई म्हणते की हे बघ आशू, काही जरी झालं तरी शिवाला एकटी सोडू नकोस. आशू म्हणतो की नाही मी एकटी नाही सोडणार तिला. आणि इकडे आता शांता काकू सुहासकडे येते. शांता काकू आता सुहासला सगळे हकीकत सांगते. शांता काकू म्हणते की अरे ती ना त्या कठड्यावर पशी गेलीच होती आणि पडणारच होती, पण तेवढ्यात ही म्हातार तुकडी तिथे आली आणि कशाला तडफडली काय माहिती तिथे. सुहास म्हणतो की मग तूच लोटून द्यायचंच ना तिला. आणि आता इकडे शांताबाई म्हणते तुला तर खूप घाई झाली, तुला काही कळतंय का? मी माझ्या पद्धतीने करते बरोबर. तेव्हा आता सुहास म्हणतो की आई त्या शिवाचा पत्ता ना एकदा कट झाला ना आपल्यासाठी सगळे दरवाजे उघडतील. शांता काकू म्हणते की तू काही काळजीच करू नको सुहास, सगळं काही होणार. आता विचार करत सुहास म्हणतो आई मला ना एक आयडिया सुचली. आता शांताबाई म्हणते की काहीच कामाची नसणार आहे, पण तरीसुद्धा सांगच तू. आता ती आयडिया शांताबाईला पटलेली नसते. शांताबाई म्हणते हे बघ तू स्वतःचं डोकं चालू नको सुहास, जे काही करायचं ते आता मीच करणार. आणि त्यानंतर विचार करत आता शांताबाई म्हणते की शिवाना या दुःखात बुडून गेली पाहिजे, तिला या दुःखातून बाहेर येऊच द्यायचं नाही. शांताबाई म्हणते हळूहळू त्या प्रसादातून आपल्याला तिला गुंगीचं औषध देता येईल, तिला ना एकदाच मारून नाही टाकायचं, हळूहळू मारवायचं, म्हणजे आपल्यावर कुणालाही संशय येणार नाही. सुहासला देखील आता शांताबाईची आयडिया पटते. आता शांताबाई म्हणते हे बघ पण तुझ्या बायकोला त्या कीर्तीला यातलं काही सांगायचं नाही बरं का. तेव्हा आता सुहास म्हणतो तू काही काळजी करू नको, तिला सांगायचं जरी ठरलं ना मी तुला विचारून सांगेल. शांताबाई म्हणते नाही तुझ्या बायकोला ना यातलं काहीच कळायला नको. आता दात खाऊन शांताबाई म्हणते हे बघ तिने मदत करो अगर न करो, तिच्यापासून ही गोष्ट लपून ठेवायची म्हणजे ठेवायचीच. आता शांताबाई म्हणते सुहास तू जा पटकन ना, तुला जर कोणी बघितलं ना खूप वादे होतील. आणि पटकन सुहास तेथून निघून जातो. आता इकडे उर्मिला संपदाकडे येते. संपदा सुद्धा झोपलेली असते. तेवढ्यात शांता काकू पाठीमागून तिथे येते आणि म्हणते की अरे देवा या पोरींनी स्वतःची काय हालत करून घेतली. उर्मिला म्हणते बघितलं का, खातं नाही आणि पितही नाही काही. आणि त्यानंतर आता इकडे शांताबाई म्हणते की मी ना हिच्यासाठी देवीचा प्रसाद घेऊन आली. शांताबाई म्हणते एक काम कर बरं, तू दूध गरम कर तोपर्यंत मी हिला प्रसाद खाऊ घालते. उर्मिला तेथून निघून जाते. तर शांताबाई आता संपदा शेजारी बसते. आता शांताबाई संपदाला प्रसाद खाऊ घालू लागते, पण संपदा आता पाठी
दुसरीकडे तोंड वळवते आणि तेवढ्यात आता शांताबाई म्हणते की अरे बाळा, असं नाही करू, देवी आहे ती रागावील, तिचा प्रसाद आहे. आणि आता पटकन शांताबाई संपदाला प्रसाद देते आणि शांताबाई म्हणते अजून थोडा खाते का. आणि आता प्रसाद खाता क्षणी इकडे संपदाच्या डोक्यात भेनू लागतं आणि पटकन आता शांताबाई म्हणते की हे सगळं ना त्या शिवामुळेच झालं आणि ते देखील आता संपदाच्या डोक्यात घुमू लागतं. शांताबाई हळूच तिच्या कानात म्हणते की हे सगळं ना त्या शिवानेच केलंय. आणि त्यानंतर आता शांताबाई म्हणते की शिवा त्या रॉकीला आणायला गेली आणि शिवा वाचली, रॉकी गेला, म्हणजे कुणी केलं हे सगळं त्या शिवाने केलं. आणि शांताबाई आता संपदाच्या कानात हे असं सांगत असतानाच पाठीमागून आता दरवाजात सीताई तिथे आलेली असते. सीताई आता शांताबाईचं बोलणं ऐकते आणि शांताबाईचा खरा चेहरा आलेला असतो आता तो सीताई समोर. आणि शिवा ने हे सगळं घडून आणलं हे शांताबाई आता संपदाला सांगत असताना सीताईने ते ऐकलेलं असतं आणि हे जे काही आत्तापर्यंत जे काही होत होतं ते सगळं ही शांताबाई करत असल्याचे सत्य सीताईसमोर येऊन सीताई आता शांताबाईच्या पापाचा हंडा कसा फोडणार आणि झिंजा धरून शांताबाईला कशी जेलची हवा खायला लावणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.